नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव सामान्यांच्या हक्काचं चॅनल। गावागावात लोकशाही धडक मोर्चाच्या शाखांचा झपाटा। नमस्कार। नांदगाव तालुक्यात सध्या लोकशाही धडक मोर्चाची चांगलीच हवा दिसून येत आहे। मोठ्या राजकीय पक्षांना मागे टाकत लोकशाही धडक मोर्चाने तालुक्यात आपली पकड मजबूत केली आहे। नुकतंच पिंपराळे गावात लोकशाही धडक मोर्चाची 6वी शाखा स्थापन करण्यात आली। यावेळी अनेक गावकऱ्यांनी एकत्र येऊन संघटनेच्या कामाची प्रशंसा केली। गावातील तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या संघटनेला मिळत आहे, ज्यामुळे अल्पावधीतच अनेक गावांमध्ये त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। या कार्यक्रमावेळी कृष्णा दुधेकर, निलेश सोनवणे, युवराज मोरे, ऋषी सूर्यवंशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संभाजी पगार आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव। मित्रांनो, मी शेखर दादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। आज आपण नांदगाव तालुक्यातील जे पिंपराळे गाव आहे, या गावामध्ये या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आमची टीम आलेली आहे। त्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष कृष्णाजी दुधेकर, अध्यक्ष आमचे युवराजजी मोरे, तसेच नवीन तालुका अध्यक्ष निलेश भाऊ सोनवणे आणि ऋषिकेशजी सूर्यवंशी। आज आम्ही नांदगाव तालुक्यातलं जे पिंपराळे गाव आहे, या गावामध्ये जवळजवळ 800 ते 900 मतदान हे आदिवासी समाजाचं आहे, परंतु आजही या समाजाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे। देश स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष होत आले, तरी देखील या लोकांकडे जातीचे दाखले नाही, रेशन कार्ड नाही, तसेच घरकुलांसाठी जागा नाही आणि बऱ्याच ज्या नागरिकांना जे काही घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांचे चेक देखील पडत नाही। हा नेमका प्रश्न येतो कुठे की नेमकी समस्या आहे कुठे? जर जागा यांची आहे, घरकुल यांना मंजूर झाले, तर यांना चेक का दिले जात नाही? म्हणून आमचे नांदगावचे जे पंचायत समितीचे जे गट विकास अधिकारी म्हणजे जे बीडीओ साहेब आहे, यांना माझी नम्र विनंती आहे, पिंपराळे गावातील ज्याही लोकांचे घरकुलांचे काम चालू आहे त्यांना लवकरात लवकर घरकुलाचे चेक देण्यात यावे, त्यांना लवकरात लवकर निधी देण्यात यावे, अन्यथा नांदगाव पंचायत समितीसमोर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। विशेष म्हणजे एका जातीच्या दाखल्यासाठी जास्तीत जास्त 300 ते 400 रुपये खर्च येतो, रेशन कार्डसाठी 300 ते 400 रुपये खर्च येतो आणि एकीकडे 4 ते 5 हजार रुपये जातीच्या दाखल्यासाठी घेतले जातात, रेशन कार्डसाठी 8-8, 10-10 हजार रुपये घेतले जातात। आणि तुम्हाला जर रेशनिंगचं अन्नधान्य मिळवायचं असेल, रेशन कार्ड ऑनलाईन करायचं असेल, याच्यासाठी देखील यांचे रेट ठरलेले आहेत, म्हणजे 2 ते 2.5 हजार रुपये हे ऑनलाईनवाले घेतात। मग एवढी लूट होत असताना इथलं शासन प्रशासन, इथले तहसीलदार आणि गट विकास अधिकारी करतात तरी काय? हा नेमका प्रश्न आज आपल्यासारख्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। म्हणून माझी इथल्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे, आम्हाला तुमचं कुठलाही हाही नको आहे आम्हाला, तुम्ही काही आम्हाला तुमच्याकडनं आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही, परंतु तुमची एकता आणि तुमची साथ आणि तुमचा विश्वास जर असेल तर पिंपराळे गावामध्ये घरपोच रेशन कार्ड आणि जातीचे दाखले वाटण्यासाठी आमची सगळी टीम येईल, लक्षात असू द्या। तुमचा घरकुलाचा विषय असेल, कुठल्याही तुमच्या याच्या ज्या योजनांचा विषय असेल, कुठल्याही दलालाला आणि कुठल्याही अधिकाऱ्याला 1 रुपया देऊ नका। तुम्हाला सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, पोलीस पाटील असतील, गट विकास अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, हे सगळे जनतेचे सेवक आहेत, ते तुमचे मालक नाहीत। म्हणून तुम्ही या इथल्या आदिवासी बांधवांना त्रास देऊ नका, त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, एवढं बोलून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही धडक मोर्चाचा लोकशाही धड़क मोर्चाचा विजय असो। शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकशाही धडक मोर्चाचा विजय असो। शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।